नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत अर्जुन आणि सायली हे दोघंही डोहाळे लागल्या कारणाने किचनमध्ये मोतीचूर लाडू बनवण्यासाठी आलेले होते. आता ज्या वेळेला कल्पना किचनमध्ये जाते त्यावेळेला ती बेसन पिठावरची डेट पाहू लागते. ती डेट पाहिल्यानंतर तिच्या लक्षात येतं की हे एक्सपायर झालेलं आहे आणि हेच पदार्थ बहुतेक अर्जुनने सायलीला बनवून खाऊ घातले. तर ती त्याला तातडीने विचारायला येते. ही गोष्ट कळल्यानंतर अर्जुन इतका घाबरतो, घामाघूम झालेला असतो. अगदी त्याच्या चेहऱ्याकडे पाहण्यासारखं रडतोय की काय असं वाटू लागलेलं असतं. तर त्या चेहऱ्याला पाहिल्यावरती खरंच आपल्यालाही काळजी वाटू लागते. आता सायलीला काहीतरी होतं आहे. सायली मळमळ उलटी होती म्हणून वॉशरूममध्ये गेली आहे. तर तिला खरंच काही झालं तर या भीतीपोटी तो दार वाजवू लागतो. मग सगळेजण काळजीने तिला विचारू लागतात. तर आपला अश्विन पण तिथे असतो. तोही विचारतो की वहिनी तुला काही होतं आहे का? मळमळ उलटी फूड पॉयझनिंग होण्याची शक्यता आहे. तर का असं सायली विचारते. तर मग कल्पना सांगू लागते अगं हे बेसन पीठ आहे ना याची एक्सपायरी झालेली. तर तू तेच पदार्थ खाल्ले ना मग तुला काही झालं तर मला भीती वाटते. तर तुला काय होतं आहे का? तर ती म्हणते नाही हो कुठे काय मला काहीच नाही झालेलं. तर अर्जुन म्हणतो की आत्ताच्या आत्ता आपण हॉस्पिटलला जाऊया. तितक्यात अश्विन म्हणतो शांत राहा. फक्त एकच दिवस झाले एक्सपायरी उलटून म्हणजे काही लगेच फूड पॉयझनिंग वगैरे होईल असं काही नाही. तर आता सायली म्हणते मला खरंच काही नाही झालेलं. न मळमळ होते न उलटी. काही झालं तर मी तुम्हाला सगळ्यांना नक्की सांगेल. अश्विन पण म्हणतो आता वहिनीला आराम करू दे. आपण आता बाहेर जाऊया आणि मग ते गेलेले असतात. तरीही अर्जुन झोपेपर्यंत खरंच न सायली तुला काही त्रास होत नाही ना? सायली इतकी संतापते ना सारखं सारखं काय तेच विचारताय हो. झोपू दे मला असं म्हणत ती आता तोंडावर ब्लँकेट पांघरून झोपूनच घेते. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ऑफिसला जाणाऱ्यांची लगबग. आता इथे कल्पनाची पण तारेवरची कसरत बरं का. तर आता सगळ्यांची डबे भरायची, टिफिन भरायची, सगळ्यांना नाश्ता द्यायचा आहे, चहा द्यायचा आहे. अस्मिता बाळ रडतं म्हणून त्याला घेऊन बसली आहे. सायली 2 जीवाशी आहे आणि एवढ्या सगळ्यांची डबे पण भरायची, तयारी पण करायची. आता ही सगळी धावपळ करताना कल्पनाला थकायसारखं व्हायला लागले. तितक्यात ना अर्जुन आणि अश्विन दोघंही म्हणतात की मम्मा आम्हाला लेट होते, आम्हाला लवकर जायचे, डबा देतेस का? इतकी काही करत असते ना बिचारी, इतकी दुडू आता सगळं काही सगळ्यांच्या हातात देते आणि आपापले डबे घेऊन प्रत्येकजण ऑफिसला निघून गेलेलं असतं. अस्मिता बाळाला सायलीकडे देते आणि तीही जाते. आता निवांत झालेले असते सगळेजण गेल्यावर. आता बाई निवांत चहा प्यावा असं म्हणत कल्पना बसते आणि चहा पिण्यासाठी विमल चहा आणायला जाते. तितक्यात ना आपण आता तिघीजणी मस्त हे करू ते करू म्हणून मोठी मोठी स्वप्न पाहू लागलेली असती कल्पना. पण झाले काय की आश्रमातनं कॉल आला आहे. त्याच्यामुळे काय झालं आहे सायलीला तिकडे जावं लागते. मग ती कल्पनाला सांगते की मला जावं लागते पण मी जास्त वेळ थांबणार नाही, हवं तर लवकर येईल. एक तर बाळाला पण सांभाळायचं, घरातलं पण आवरावरी पाहिजे. कल्पनाला आता टेन्शन यायला लागले बरं का. तर इकडे आपण पाहू शकतो की प्रिया काळजीत आहे. तिला भेटायला अजून ना तिने श्वेताला सांगितलेलं पण ती अजून आलेली नाही. मग आता खूप वेळ वाट पाहून नाही झाल्या आहे. तर काय करावं, तर ती हवालदारबाईकडनं मोबाईल घेते आणि त्या फोनवरनं मग ती श्वेताला कॉल करते आणि म्हणते की तू मला भेटायला येणार होतीस, का नाही आली? पुढची प्लॅनिंग सांगायची मला. तर ती म्हणते की अहो मी आत्ताच आश्रमात कालच एंट्री केली आहे, मला लगेच तुमच्याकडे येता नाही येणार आहे, मला थोडंसं वेळ लागेल. असं लगबगीने कसं काय सांगून निघून मी की मी कुठे चालली, मला प्रत्येकजण प्रश्न विचारेल ना. आता आपली सायली आश्रमात पोचलेली आहे. मधुभाऊंना ती म्हणते की हे येणार आहे म्हणजे अर्जुन आणि चैतन्य आपल्या आश्रमाची प्रोसेस पाहण्यासाठी, कागदपत्र पाहण्यासाठी. तर तुम्ही इथेच बसा, कुठे जायचं नाही हां, तुमच्यासाठी मी चहा घेऊन येऊ का? मग ते मधुभाऊ म्हणतात हो चालेल. आता इथे ती चहा आणण्यासाठी किचनच्या दिशेने निघालेली आहे सायली. आता किचनमध्ये काय झाले, श्वेता फोनवरती बोलती, तेही प्रियासोबत प्लॅनिंग चालली त्या दोघींची. आता ती म्हणते की हट्टाने ये मला भेटायला, पण ती म्हणते मी नाही येऊ शकणार, तुम्हाला माहीत नाही का इथे आत्ताच एंट्री केली मी, प्रत्येकाच्या प्रश्नाला काय कसं मॅनेज करू, काय उत्तर देऊ. तर हे सगळं दोघींमध्ये बोलणं चालू असतं. इथे मात्र प्रियाचा हट्ट असतो आपल्याला दोघींना प्लॅनिंग करायला भेटावंच लागेल. तर ती म्हणते मलाही कळतं प्लॅनिंगचं. तितक्यात मागणं आवाज येतो काय, आणि पाठीमागं वळून पाहते तर सायली उभी असते. सायली तिला म्हणते कशाबद्दल बोलते, तू कोणाशी बोलते? प्रिया तिला फोनवर सांगते की मी प्रियाचा आवाज ऐकला आहे, फोन ठेव. मग इथे सायली विचारू लागते कुणाचा फोन आहे. तर सायलीला मग प्रश्न पडलेला असतो. तर सायलीच्या प्रश्नाला उत्तर देत ती म्हणते की माझ्या आईचा कॉल होता, तिला माहीत नाही ना मी कुठे.
तिला जर कळलं तर तिला वाईट वाटेल. मग तिला मी सांगत होते की प्लॅनिंग करायला लागते ना गं आई यायच्या आधी, मला येता नाही येणार, माझे घरचे माहिती नाही कसे, असं सांगत होते. तिने बनवाबनवीची फिरवाफिरीची छान उत्तर दिली. आपली सायली आता त्या सगळ्यात गुरफटले गेलेली आपल्याला पाहायला मिळणार. तर आता इथे चहा ठेवलास का, मधुभाऊंना चहा प्यायचा आहे. तर ती म्हणते हो ठेवतच आहे. तर आता सायली पुन्हा एकदा सांगते, कामाच्या वेळेला काम करायचं, जास्त लक्ष फोनमध्ये वगैरे कुठे घालू नकोस. तर ती म्हणते होत आहे, मी तुम्ही सांगताय तसंच करेल आणि काळजी करू नका, आलेच मी चहा घेऊन, जास्तीचा चहा ठेवलेलाच आहे, मी तुमच्यासाठी पण आणते. तर आता इथे तिच्या जीवात जीव येतो की इथे सायलीने काही ऐकलेलं नाही त्या गोष्टीचं. मग आता ती मुलगी तिला सांगते की मला भेटायला जमणारच नाही आणि हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही जाणार असेल तर मी तुम्हाला तिथेही भेटायला येऊ शकते. हा मेसेज तिने टाईप करून हवालदारबाईच्या फोनवर टाकलेला असतो. मग ती बाई तिला तो मेसेज वाचून पण दाखवू लागते. दुसरीकडे आपण पाहू शकतो की अस्मिताचं बाळ फारच रडरड करते, खूप रडतं, खूप चिडचिड करतं, काही केलं जेवण पण करत नाही. त्याचं ते रडणं काही केलं थांबतही नाही. कल्पनाला टेन्शन आले, एक तर तू खातही नाही आणि रडणंही थांबवत नाही. कल्पना म्हणते की बघ ना गं, म्हणून मला असं वाटत होतं की अस्मिताने कामावर जाऊ नये. आता कसं होईल बाळाचं, जर बाळ खूप रडलं ना, मी अस्मिताला घरीच बोलवून घेईल, तिला कामावर जाऊच देणार नाही, असं विचार ती करू लागते. विमल बाळाला घेऊन जरा चक्कर मारायला गार्डनमध्ये जाते आणि तितक्यात अस्मिताचा कॉल येतो की मम्मा बाळ काय करते, ते जेवलं की नाही, त्यांनी काही खेळतो आहे का, रडतो आहे का. इथे कल्पना सगळं चुकीचं सांगते की नाही मस्त जेवला आहे, मस्त खेळतो आहे वगैरे वगैरे. तर आपण इकडे पाहू शकतो की आश्रमामध्ये अर्जुन आणि चैतन्य आलेले असतात आणि ते आता जी NGO बनवायचं आहे आश्रमाला त्याची प्रोसेस सांगू लागलेली. आणि आता प्रत्येकाची गाठोडी, प्रत्येकाचे आधार कार्ड, प्रत्येकाचं नाव, कुठल्या गावावरून आले ते सगळं आपल्याला अर्जुन सांगत असतो की आता त्याची डिटेल वगैरे बनवायची. त्यातच एक मुलगी नवीनच दिसते आहे अर्जुनला. मग अर्जुन म्हणतो की ही मुलगी कोण, तर कुसुमताईला ती एका रस्त्याच्या कडेवर भेटली होती, मग ताई घेऊन आली असं इथे बाबांकडनं कळल्यानंतर अर्जुन त्या मुलीला तिचं नाव गाव विचारतो. ती मुलगी सांगते की मी माझ्या काकाकडे राहायचे, आईवडील वारले, माझ्या काकांनी मला खूप छळलं, मग मी एक दिवस घर सोडून पळून गेले, तर कुसुमताई मला भेटल्या आणि त्यांनी मला इथे आणलं. आता तिच्या नाव गाव तर माहिती आहे, पण आधार कार्ड वगैरे तिच्याकडे नाही आहे, तिच्या काकांनी तिचं कधी बनवलंच नाही आहे. तर आता इथून सुरुवात होणार आहे नवीन गोष्टींची. तितक्यात ना कुसुमताई सगळ्यांसाठी चहा घेऊन येते, ती श्वेता पण त्यांच्यासोबत येते. आता श्वेता ह्या सगळ्यांना चहा देते, सगळ्यांच्या गप्पा निरखून पारखून एकदम टक लावून ऐकते, कारण तिला आता सगळी डिटेल द्यायची आहे मॅडमला तिच्या, ही प्रिया मॅडम तिची. तर आपण जेलमध्ये पाहू शकतो की प्रिया मॅडमला भेटायला आले सचिन सर. आता सचिन जे आहे ना, तर ते सांगू लागलेत की आता तुझी जी इच्छा होती की बाहेर पडायचे, तर त्याची तयारी सगळी झालेली आहे. तर कुठल्या हॉस्पिटलला कसं सगळं तिने मॅनेज केलेलं आहे. तर तिचं म्हणणं आहे की फक्त मला साथ द्या, मला आता बाहेर येऊनच प्लॅनिंग वगैरे करावी लागणार आहे, इथे बसून काहीच होत नाही. तर सचिनचं म्हणणं आहे की कशाला येते बाहेर, तू मध्येच बरोबर आहे. तर तिथे दोघांचं वाद पाहायला मिळणार. आता इथे आपले अर्जुन आणि सायली हे NGO इतकं भारी चालवत आहे आणि एवढ्या सगळ्या प्रोसेस असतात हे आजपर्यंत मधुभाऊंला माहीतच नव्हतं. पण नवीन काळाप्रमाणे आपल्याला हे बदलायला हवं म्हणत आता प्रत्येक गोष्ट शिकून घेत आहे मधुभाऊ पण. आणि अर्जुन सांगतो की इथून पुढे कोणीही आलं की लगेच त्याची सगळी डिटेल, सगळी माहिती आणि त्याच्या आठवड्यात काय काय आहे सगळं आपण ह्या फॉर्मवरती लिहून ठेवायचं. आता आपण इकडे पाहू शकतो की अश्विन आपल्या सचिनला इथे सांगत असते प्रिया, मी बाहेर येईल त्याच्यानंतरच पुढची प्लॅनिंग करूया, मला इथे बसून काहीही जमत नाही, माझ्या तब्येतीचं हे खोटं नाटक कारण सांगूनच आपल्याला ते जमणार आहे, मला तुमच्या कोणावरही विश्वासच राहिला नाही. तर सचिन म्हणतो की तू ही जी भाषा बोलते ती माझ्याशी बोलायची नाही, मी काय बिंडोक राकेश नाही माझ्याशी ह्या भाषेत बोलायला, विश्वास नाही, मला अक्कल नाही, मला सगळं कळतं, मला वेड्यात काढायचं नाही. इथे तो धमकीच देतो आहे प्रियाला. तर आपण दुसरीकडे पाहू शकतो की आश्रममध्ये ना सगळेजण बोलत असताना ना चैतन्याचं लक्ष श्वेताकडे जातं. श्वेताला कुठेतरी पाहिले हे त्याला जाणवू लागतं आणि का कुणास ठाऊक तो श्वेताला विचारतो की आपण कधी याच्या आधी भेटलो आहे का. तर ती म्हणते नाही, काही प्रसंगच नाही, मी पहिल्यांदाच इकडे आले. तर का कुणास ठाऊक तो म्हणतो मला असं ना सतत वाटतं की मी तुला कुठेतरी पाहिले पण कुठे. तर ती म्हणते, तो म्हणतो इथे पाहिले का, ती म्हणते नाही मी तिकडे कधी गेलेच नाही, इकडे कधी गेलेच नाही, असं म्हणत टाळाटाळीची उत्तर देते, पटकन तिथून पळ काढते. तर चैतन्य मात्र विचारात पडल्या की ह्या मुलीला मी 100% पाहिलं यार, कुठे पाहिलं आहे. तर आता इतका कामाचा ताण घेणाऱ्या सायलीला आपले मधुभाऊ म्हणतात की बाई गं, स्वतःच्या पोटातल्या बाळाकडे पण लक्ष दे, सतत काम करायचं नाही. आता नवीनच गोष्ट श्वेताला कळली आहे, सायली प्रेग्नंट आहे, हे तर प्रियाला माहितीच नाही, ही बातमी लवकरात लवकर प्रियापर्यंत पोचवायची, असं तिचा आता डाव आहे.
तर आपण दुसरीकडे पाहतोय सचिनने एक औषध आणले, ज्या औषधामुळे बाळाला तर काही त्रास होणार नाही, फक्त त्रास होईल तो प्रियालाच होईल. मग ते औषध आता तो तिला देऊ करतो आणि म्हणतो की हे औषध पिल्यानंतर 2-4 तासात तुझं पोट वगैरे दुखेल, बाळाला काहीच होणार नाही, काही काळजी करू नको, असं सोल्युशनच मी आणलेलं आहे. तर आपण पाहू शकतो प्रिया फार खुश आहे ते औषध पाहून. प्रियाला त्या गोष्टीमुळे खरं तर ह्या जेलमधनं बाहेर पडण्याची संधी मिळणार आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळे. त्याच्यासाठीच तर तिने एवढी प्लॅनिंग केलेली आहे. मग आता ती ते औषध तिथेच बसते आणि पिऊन टाकते आणि पिल्यानंतर मग ती आता वाटच पाहते पोट कधीच दुखायला सुरुवात होईल, कारण डॉक्टर वगैरे येतील ना. बघता बघता थोड्या वेळानंतर तिचं खूप सारं पोट दुखू लागतं. मग आता एवढं पोट दुखते म्हटल्यानंतर तिला आता हॉस्पिटलाइज करावेच लागेल ना. तर दुसरीकडे आपण हेही पाहू शकतो की ज्या वेळेला सगळेजण बसून गप्पा गोष्टी करत असताना त्याच वेळेला इथे चैतन्यातून म्हणतो की आपली प्रिया जी आहे ती जेलच्या बाहेर पडली का, तर हॉस्पिटलच्या नावाखाली. तिला आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करताना मी पाहिले, मी हॉस्पिटलला गेलेलो असताना तिथे प्रिया खूप जोरजोरात रडत होती, पोट दुखते म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे. ही गोष्ट ज्यावेळेला सायलीला कळते, सायली लगेच म्हणते की ती पोट दुखायचं नाटक करून तिथून जेलमधनं पळ काढते. ही गोष्ट आपल्याला लक्षात यायला हवी होती याच्या आधीच. तर आता हे सगळं प्रिया आता बरोबर घडवून आणते आणि आता जी श्वेता आहे ती प्रियाला भेटायला जाते. तिथे जाऊन पुढची प्लॅनिंग काय करायची हा विचार असताना मनामध्येच आता ह्या मुलीने सांगितले की सायली प्रेग्नेंट आहे. आता इथे प्रिया नवीनच वळण या सिरियलला देणार आहे, ते आपल्याला पुढील भागातच कळणार आहे. आता घेऊ छोटीशी विश्रांती. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.